तर येळ झालेली बक्का खायची म्हणून मी दारात कडाकणी खाईत बसलेलो. मग मला एक आयडिया सुचली, चला तुम्हाला मी दाखवतो. तर आपल्याला लय काय करायचं नाही, चहा ठेवायचा, आकडी प्यायचा नाही, त्यामुळे त्यात जरा म्हशीचं दूध घालून घ्यायचं. चहात दूध घालताना मांजरं केव केव करणार त्याच निवे जरा घाला, म्हणजे त्यांचा आत्मा थंड होऊन दे. झाला की आपला चहा तयार. पण आपल्याला फक्त चहा करायचा नव्हता, मेन प्रोसेस पुढे आहे. आता तुम्हाला पाहिजे त्या आकारातल्या कपात चहा गाळून घ्यायचा, पण कप 77% भरला पाहिजे, लक्षात ठेवा. अरे माझा 53% भरला वाटतं. हे पण झालेलं नाही, मेन मुद्दा पुढे आहे. असा चाकू घ्या आणि 2 कडाकण्या पिलटीत घ्या, पण चाकूची गरज नाही, त्यामुळे चाकू परत ठेवून द्या आणि एका गुच्चित कडाकणीचे 120 तुकडं करा. पण लक्षात ठेवा, असं बुक्कीत कवा तुकडं करायचं नसते, त्यामुळे गप हातानं माणसासारखं तुकडं करा. एकदा का ते 2 कडाकण्याचं कुटुंब 100-500 तुकड्यात झालं की ते घ्या आणि चहात टाका. पिलटीला चिकाटलेलं तुकडं पाक सगळं खरडून घ्या आणि साईडला पडलेलं बी मात्र करू नका, ते बी त्यात सामील करून घ्या. अजून झालेलं नाही, थांबा. कडाकण्याचं तुकडं डिग्री वेपर्यंत आपल्याला भिजवायचं नाही, ते 10वीला आहे तवरच खायला घ्यायचं, नाहीतर गिजगिजीत करशील. मग झालं की राव मस्तपैकी एक घास खायचा, एक घोट प्याचा. कसं भारीच. आणि तुम्ही कसं कसं खाताय ते बी मला